आता आपण डिजिटल साधनं आणि ऑनलाईन संसाधनांबद्दल बोलूया. तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंट आणि प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपण कोणती साधनं वापरतो? जसे वर्ड किंवा पॉवर पॉइंट. बरोबर. पण ही साधनं आपल्याला शिकायला, माहिती व्यवस्थित ठेवायला आणि प्रभावीपणे सादर करायला मदत करतात. याचं उदाहरण म्हणजे वर्ड किंवा गुगल डॉक निबंध लिहिण्यासाठी उत्तम आहेत. एक्सेल किंवा गुगल शीट आकडे आणि गणनांसाठी उपयुक्त आहेत. तर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन किंवा गुगल स्लाइड्स प्रेझेंटेशन अधिक आकर्षक बनवतात. ऑनलाईन संसाधनाविषयी काय? खूप सुरक्षित आणि उपयोगी प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं खान अकॅडमी, दीक्षा आणि नॅशनल जिओग्राफिक किड्स. हे तुम्हाला तुमच्या गतीने नवीन गोष्टी शिकायला मदत करतं. मी एक्सेल वापरून माझे पॉकेट मनीचे हिशोब ठेवू शकतो का? डिजिटल साधनं शिक्षणाला संवादात्मक आणि व्यावहारिक बनवतात. आणि शाळेच्या प्रकल्पासाठीही उपयोगी पडतात. हो, तुम्ही छान चार्ट, डायग्राम आणि व्हिडिओसुद्धा तयार करू शकता. पण लक्षात ठेवा, नेहमी विश्वासार्ह वेबसाईट वापरायच्या आणि स्क्रीनच्या सततच्या वापराने थकवा टाळण्यासाठी ब्रेक घ्यायचा. मी आजच ही साधने एक्सप्लोर करायला सुरुवात करणार. खूप छान आहे. डिजिटल साधनं वापरून शिकणं खूप रोमांचक होतं. यासाठी तुमचं कुतूहल नेहमी जपून ठेवा. मुलांनो, आता आपण ऑनलाईन स्त्रोतांची विश्वासार्हता कशी तपासायची ना ते शिकूया. तू ऑनलाईन माहिती शोधतोस ना, तेव्हा काय करतोस? मी पहिल्याच लिंकवर क्लिक करतो. हेच. बऱ्याच जणांची हीच उत्तरं असतात. पण प्रत्येक वेबसाईट ही विश्वासार्ह नसते. मला सांगा, तुम्हाला कसे कळेल की कोणती वेबसाईट विश्वासपात्र आहे? ती कोणी बनवली हे पाहून? बरोबर. यामध्ये विश्वासपात्रता शोधायची. खान अकॅडमी, दीक्षा ॲप ह्या तज्ज्ञांनी बनवलेल्या असतात. सुरक्षित वेबसाईट नेहमी HTTPS S म्हणजे सुरक्षित अशा सुरू होतात. या साईटवर लॉकचे चिन्ह आहे. छान निरीक्षण आहे. जुन्या माहितींमुळे चुकीचं ज्ञान मिळू शकतं. वेगवेगळ्या साईट्सवरून माहिती पडताळून पाहायची. क्रॉस चेकिंगमुळे अचूकता सुनिश्चित होते. शिकण्यासाठी नेहमी विश्वासार्ह प्लॅटफॉर्मच वापरायचे. ऑनलाईन स्त्रोतांची योग्य तपासणी केल्याने तुमचं शिकणं सुरक्षित आणि विश्वासपात्र होतं. मी माझ्या मित्रांनाही हे शिकवणार. खूप छान बाळा. लक्षात ठेवा, ज्ञान शेअर करणं नेहमी चांगलं असतं. आता आपण जीवन कौशल्याबद्दल बोलूया. तुम्हाला काय वाटतं, जीवन कौशल्य म्हणजे काय? जे आपल्या रोजच्या आयुष्यात मदत करतात. बरोबर. वेळ व्यवस्थापन, सुव्यवस्था आणि निर्णय घेणं ही जीवन कौशल्यात तुमची कामं सोपी करतात. आणि करिअर कौशल्य म्हणजे काय? करिअर कौशल्य तुम्हाला भविष्यातील नोकरीसाठी तयार करतात. यात टीमवर्क, नेतृत्व आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेणं यांचा समावेश आहे. चला, आपण वेळ व्यवस्थापनेपासून सुरुवात करूया. समजा तुम्हाला गृहपाठ प्रकल्प आणि क्रिकेटचा सराव एकत्र करायचा आहे, तर तुम्ही वेळ कसा व्यवस्थापित कराल? कोणते काम आधी करायचे ते ठरवून प्रत्येक कामासाठी वेळ ठरवणे. बरोबर. नियोजन केल्याने ताण कमी होतो आणि काम व्यवस्थित होते. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या वीकेंडच्या कामांची यादी तयार करा. हो. म्हणजे काय होईल, टीमवर्क आणि नेतृत्वासारखी करिअर कौशल्य तुम्हाला इतरांबरोबर चांगलं काम करायला आणि गरज असेल तेव्हा पुढाकार घ्यायला शिकवतील. ती कौशल्ये कशी विकसित करायची? गट प्रकल्प, खेळ किंवा कुटुंबाच्या कामात मदत करताना सहभागी होऊन. अशा अनुभवांमुळे तुम्ही योग्यरित्या नेतृत्व आणि सहकार्य शिकता. मी माझ्या क्रिकेट टीमचे नेतृत्व करायला सराव करणार. वा. जीवन आणि करिअर कौशल्य तुमची वाढ आणि उज्ज्वल भविष्याची तयारी करतात. मी रोजही कौशल्य सराव करायला सुरुवात करणार. खूप छान. हाच उत्साह नेहमी ठेवा. लहान पावलं आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जातात. मुलांनो, आता आपण पर्यावरण साक्षरतेबद्दल शिकूया. तुम्हाला काय वाटतं, पर्यावरणाची काळजी घेणं का महत्त्वाचं असेल? म्हणजे झाडे आणि प्राणी सुरक्षितपणे राहू शकतील. हो, हे खूप मोठं कारण आहे. पर्यावरण साक्षरता तुम्हाला पर्यावरण कसं काम करतं आणि त्याचं संरक्षण कसं करायचं हे शिकवते. आपण कशी मदत करू शकतो आई? साध्या पद्धतीने सुरुवात करूया. म्हणजे पाणी वाचवणं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. जसं दात घासत असताना नळ बंद ठेवायचा. आणि झाडे लावणे कसे? वा, खूप छान. झाडे ऑक्सिजन पुरवतात आणि प्रदूषण कमी करतात. दुसरा मार्ग म्हणजे पुनर्वापर. पुनर्वापर केल्याने कचरा कमी होतो आणि संसाधनांची बचत होते.
उदाहरणार्थ तर जुने कागद पुनर्वापर केल्याने झाडे वाचतात. मी माझी जुनी वही रद्दीवाल्याला देणार. हां, ही खूप चांगली कल्पना आहे. मातीची देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वयंपाकघरातील कचऱ्याचे कंपोजिट केल्याने मातीची गुणवत्ता सुधारते. म्हणजे लहान कृतींनी मोठा बदल होतो. हो, जर प्रत्येकाने लहान पावलं उचलली तर आपण मिळून भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वीचे संरक्षण करू. मी या विकेंडला एक झाड लावणार. वा, ही तर खूप छान कल्पना आहे. पर्यावरणाची काळजी घेतल्याने सगळ्यांचं जीवन निरोगी आणि आनंदी राहील. आता आपण सहकार्य आणि टीमवर्क बद्दल बोलूया. तुम्हाला आठवतंय का आपण कधी कुटुंब म्हणून एकत्र काम केलं होतं? हो, जेव्हा आपण दिवाळीसाठी घर सजवलं होतं. बरोबर. सहकार्य म्हणजे एकत्र काम करून एकच उद्दिष्ट साध्य करणं. तुम्ही हा पझल सॉल्व करा. एकत्र प्रयत्न कराल? हो. चालेल. आई, तो डब्बा द्या ना. चल, पहिल्या खालीची लाईन बनवूया. मला सन दे ना. हो, आणि आता मर्क्युरी, मग मून, बरोबर. आता मार्स, हां तो सॅटर्न दे, आणि नेपच्यून किथे. हां, वा, खूप छान. तुम्ही आता एकमेकांना मदत केली ना, आणि कल्पनासुद्धा शेअर केल्यात. ह्यालाच म्हणतात सहकार्य. त्यामुळे वेळेची सुद्धा बचत होते. टीमवर्क करणे सगळे सोपे आणि मजेदार होते. अगदी बरोबर. सहकार्य तुम्हाला शाळेत, खेळांमध्ये आणि भविष्यातील प्रकल्पांमध्ये मदत करतं. हे तुम्हाला ऐकायला, शेअर करायला आणि एकत्र समस्या सोडवायला शिकवतं. मी आमच्या क्रिकेट मॅचमध्ये टीमवर्कचा सराव करणार. छान कल्पना आहे. जितका जास्त सराव कराल तितकं तुमचं टीमवर्क आणि कौशल्य मजबूत होईल. मी शाळेच्या पुढच्या गट प्रकल्पात टीमवर्क वापरणार. लक्षात ठेवा, एकत्र काम केल्याने तुम्ही जास्त यशस्वी होणार. हे बघा. हो बाबा, खूप छान. खूपच सुंदर आहे. कसं आहे, मस्त ना? खूप छान. हे चित्र म्हणजे ज्ञान आणि प्रगतीचं प्रतीक आहे. असो, तुमचा आजचा शैक्षणिक प्रवास कसा आला? आम्ही टीमवर्क, समस्या सोडवणे आणि डिजिटल साधनं कसे वापरायचे हेही शिकलो. आणि आरोग्य, पर्यावरणाची काळजी घेणे आणि योग्य निर्णय घेणेही शिकलो. खूप छान. हे शिक्षण तुम्हाला फक्त आत्ता नाही, मोठे झाल्यानंतर सुद्धा खूप उपयोगी ठरेल. तर आज आपण 21व्या शतकातली कौशल्य, तर्कशक्ती, सर्जनशीलता, संवाद, सहकार्य यांचा अभ्यास केला. हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. या सगळ्याचा सराव दररोज करा. तुम्हाला प्रगती आणि यशाच्या नवीन नवीन वाटा सापडतील. जग संधींनी भरलेलं आहे. त्याला कुतूहल आणि आत्मविश्वासाने स्वीकारा. कुतूहल जपूया, सर्जनशीलता वाढवूया आणि शिकणं सुरू ठेवूया.